तर चला आपण धपाटे करत आहोत आज. तर त्याच्यासाठी बघा मी काय काय घेतलं आहे. पालक घेतला आहे, कोथिंबीर, पुदिना, तिळट, थोडा एक टोमॅटो छोटासा, एवढंच गाजर कद्दू माझ्याकडे अर्धा होता. तर ते कद्दू, भरपूर असा लसण, हे जिरे मस्त असं व्यवस्थित सगळं घेतलं आहे. आणि आपले पिठं हे डाळीचं ज्वारीचं थोडंच घेतलं. मी गव्हाचं पीठ भरपूर प्रमाणात घेते. मैत्रिणीनं प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असती. माझी पद्धत खूप वेगळी आहे. मी लाटून धपाटे, कारण चपातीसारखे पातळ आणि तो कडक असे मस्त होतात. तर लेकरं पातळ असले तर आवडीनं खातात. ते थापून धपाटे थोडीशी जाड होते, त्याच्यामुळे त्याला पसंत देत नाहीत, म्हणून मी असे करते. तर आता ह्याच्यामध्ये पीठ वगैरे घालून घेते. चवीनुसार मीठ, तिखट तुम्हाला जसं लागेल तसं आपल्या ह्याच्यानुसार घाला मैत्रिणी. तर आज मला हिरव्या नाही लाल तिखटाचे करायचे, तर हिरव्या मिरचीचे नाही करायचे. तर हे आपलं मीठ. तुम्ही कसे करतात? माझी तर पद्धत अशी आहे बघा करण्याची. आणि प्रत्येकाची पद्धत ही वेगळीच असते करण्याची, कारण मला असे खूप आवडते तर, आणि करायलाही सोपे आणि खायला पण खूप चवीला छान लागतात. ही हळद आपली झालं, एवढं घालायचं होतं. थोडंसं ह्याच्यामध्ये आपलं गारच तेल घालायचं. त्याला आता मी मळून घेते. तरी आपले धपाटे बघा कशा मऊ आहे बघा, सुंदर असे झाले. तर हे पहा मस्त धपाटे झालेत, खूप छान प्रमाण आहे आणि चवीला पण खूप छान लागतं. त्याच्यात पुदिना पण घातला आहे, मी सांगायचं विसरले बरं का मैत्रिणीनं. त्याच्यासोबत ही आपली दह्याची चटणी. मी दह्याची चटणीची रेसिपी नाही शेअर केली, कारण याच्या अगोदर केलेली आहे, खूप सोपी आहे. आणि मी दही खात नाही धपाट्यासोबत, चटणी खाते, तर त्याच्यामुळे दह्याची चटणी आणि धपाटे आपली तयार. तर आपलं नाश्त्याला करू लागले मी. स्वयंपाक धपाटे झाले, चटणी झाली, आता नाश्त्याचं. तर नाश्त्याला हे शेवयाचा भात करू लागले. भाजून घेतल्या थोड्याशा अशा नॉर्मल कलर येईपर्यंत, आणि त्याच्यासाठी हे सर्व असं साहित्य घेतलेलं आहे. तर चला पुणे टाकून घेते. 7 वाजायले तर नाश्त्याला बसली ती येऊन. लेकरांना आवाज द्यावं लागन. आंघोळ वगैरे झाली आहे, लेकरं उठतात आता. हे आपल्या जिरे मोहऱ्या आणि ही आपली उडदाची आणि हरभऱ्याची डाळ, ही कंपल्सरी ह्याला घालायची. चवीला खूप छान लागते. ह्याच्यावर भाजून घेतले, तव्यावरच आपलं शेवया भाजून घेतल्या, कारण चपात्याचा तवा होता. तर म्हटलं त्याच्यावर टाकून दिल्या. गॅस बंद केला तरी पण चालते, म्हणजे गरम तव्यावर भाजून निघतात तेवढ्या प्रमाणात ते शेवया. तर चला हे सर्व टाकले, आता वाफवून घेते शेवटला, नंतर कोथिंबीर टाकते. आणि ह्याचं प्रमाण वगैरे काही नाही मैत्रिणींनो, असंच अंदाजानं मी पाणी घालत असते. तर जास्त पाणी नाही लागत ह्याला, कमी प्रमाणातच लागतं आहे. हे चांगलं वाफलं, पाणी घालून घ्यायचं. पाण्याला उकळी आली की शेवया टाकून द्यायच्या. चवीनुसार मीठ, कुठले मसाले नाही, काहीच नाही, हळद नाही, तिखट नाही, काहीच नाही. खूप चवीला छान होतं आहे असा भात हे. तर झाला आपला नाश्ता. बघा कसा सुंदर असा भात तयार झाला आहे. हे पहा, ह्याच्यावर थोडंसं तूप टाकले. आता तिथे नाश्त्याला बसले तर मस्त असा आपला नाश्ता. नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजणी? तर चला, मी अलका मोमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओची सुरुवात झाली. आज सकाळी केले होते धपाटे. जसं की तुम्हाला म्हणलं ना, थोडासा अर्धा कद्दू राहिला होता, अर्ध्याची भाजी करून अर्धा राहिला होता. वेस्ट कशाला करायचा म्हणून ते अर्धा कद्दू घेतला. पालकाची एकच जुडी होती तेवढी घेतली. सगळी रेसिपी मी व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तुमच्यासोबत, ती पण मी शेअर केली, दाखवलं तुम्हाला. तर ते सकाळचं झालं. तर चला आता मार्गशीर्ष महिना, मार्गशीर्षातले गुरुवार, उद्या पहिला गुरुवार, त्याच्यासाठी बाहेर गेले. ते थोडंसं सामान आणलं, केळं वगैरे आणले, आणि माझा धूप बी संपला होता आणि कापूर बी संपला होतं थोडंसं. पण म्हणलं गुरुवार आहे, उपवास म्हणलं जरा, तर स्पेशल त्यासाठी जाऊन आले बाहेर, आणलं थोडंसं सामान. आणि सकाळी पूजा केली, म्हणजे फुलं वगैरे जाऊन आणले, कारण येतात पण खूप उशिरा येतात, मग वाट बघत बसावं लागते फुलांची. फुलवालं कधी येणार काय, त्याच्यापेक्षा अगोदर जर तयारी केली तर पूजाला पण
म्हणजे आपल्या मनाला पण शांती की आहे आपल्याकडं सगळं. आणि आपल्याला जेव्हा मग सकाळी लवकर वाटलं तर लवकर पण आपण सुरुवात करू शकतो पूजाला. तर त्याच्यामुळं म्हटलं आता जाऊन आणावं सगळं, सर्व काही आणून घेतलं. आणि आता वाजले तर 12:30 1 वाजला आहे. आज जरा आजीकडे वेळच झाला कामाला. मैत्रिणींनं थोडंसं तिची मुलगी ती आली होती, स्वयंपाक थोडासा जास्तीचा होता त्याच्यामुळे वेळ लागला. मग खालून आले, नंतर बाहेर गेले, ते सामान आणलं आणि आता व्हिडिओला सुरुवात केली. सकाळची तर आपली 5:30ला सुरुवात होती व्हिडिओला. आणि त्याच्यानंतर मग खालून आल्याच्यानंतर पुन्हा मग कपडे वगैरे सगळं घरं बिरं आवरणं पुसणं सगळं चालू असते. झाल्याच्यानंतर मग सर्व आवरून घेतलं. आज चंपाषष्ठीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. जे मल्हारी ज्यांच्याकडं कुलदैवत मल्हारीचं आहे ते आज येळकोट त्यांचं असते तर त्याच्या पण सर्वांना शुभेच्छा. आणि आता हे पहा तुम्ही, इथं माझं फ्रीज होतं इथं, तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये बऱ्याचदा. हे पहा इथं होतं, तर मी इथलं फ्रीज काढले आणि इकडं थोडीशी जागा आहे तर हे पहा इथं ठेवून घेतलं आहे. इथं स्पेशल आता फ्रीजसाठीची तर जागा म्हणलं राहू द्यावी. ही वरी जी आहे ते आता सामान म्हणलं ना तुम्हाला, जसं की मी केळं वगैरे आणून घेतले ते ही वरी ठेवले तिथं सामान. ह्याच्यामध्ये आपल्या लागणाऱ्या पिशव्या वगैरे, कॅरी बॅगी, पुन्हा भाजीपाल्यासाठी लागतात त्या पिशव्या सापडत नाहीत तर त्याच्यामुळे हे असं इथं ठेवलं आहे मैत्रिणींनं. कारण गडबडीच्या टायमाला सापडत नाही आपल्याला, त्याच्यामुळे आता ही जागा मला पूजेसाठी ते स्पेस पाहिजे होता थोडासा, म्हणून ही अशी जागा थोडीशी रिकामी करून घेतली मी. की म्हणलं पूजा मांडायची म्हणलं तर तसं तर माझे 12 महिन्याचेच गुरुवार असतात मैत्रिणींनो. मी लक्ष्मी मातेचे हे मार्गशीर्षातले महिन्यातले गुरुवार मी ना 12ही महिने करते. माझं खंडन नसते. जर अडचण असेल किंवा कुठं गावाला वगैरे गेलेली असेल तरच पूजा मी करत नाही, कारण तिची पूजा दुसऱ्यांच्या घरी करायची नसते त्याच्यामुळं. आणि किंवा काही अडचण असेल, सुतक वगैरे असं काही असेल तर त्याच वेळेस मी पूजा मांडत नाही. बाकी मग सर्व एरवी तर माझी पूजा असतीच आहे मैत्रिणींनो. तर चला, तरी पण त्यातली त्यात मार्गशीर्ष महिना आला म्हणजे मनाला एक समाधानी आणि खूप छान वाटतंय, असं पॉझिटिव्ह वाटतंय. सर्वांनीचे गुरुवार खूप छान आहे. मार्गशीर्ष महिना माता लक्ष्मीचा. तसं तर आपण 12ही महिने केलं, मी तर 12ही महिने करते मैत्रिणींना सांगते. मला आता नाही जरी म्हणलं तर मला 10 वर्ष झाली. तर मला इथं हैदराबादला येऊन 7 वर्ष झाले. तर आणि मी ज्यावेळेस परळीला होते का त्यावेळेसपासून मी हे गुरुवार करते. तर त्याला कुठलं खंडन नाही आहे, काहीच नाही. 9 ते 10 वर्ष जवळपास झालेत बघा मैत्रिणींनो. तर अनुभव असं नसतंय की आपण काही केलं आणि देवाने आपल्याला द्यावं असं काही नाही. ज्यावेळेस आपण करतो एक समाधानी जरी मनाला मिळाली आपल्या, किंवा एक म्हणजे दुसऱ्यांविषयी आपल्या मनात चांगले विचार येणे, हे सुद्धा आपल्याला काहीतरी त्याच्यातून मिळाले असं समजायचं असते. की धनसंपदाच मिळावी किंवा पैसेच मिळावं हे केल्याच्या नंतर असं काही नाही आहे मैत्रिणींनो. आपण करतो आपलं मन निर्मळ होतं आहे, दुसऱ्याबद्दल आपण चांगले विचार करतो, ते सुद्धा आपल्याला देवानं आपण पूजा केलेल्याचं सार्थक झालं असं म्हणायचं असतं या. तर माझे विचार वैयक्तिक असे आहेत बघा मैत्रिणींनो. त्याच्यामुळं आणि झालंय माझं खूप छान झालं मैत्रिणींनो. माता लक्ष्मीच्या कृपेनं, स्वामी महाराजाच्या कृपेनं छान झालं. तर चला, तर मला संध्याकाळसाठी पालकाची भाजी हटून करायची होती. तर त्याच्यासाठी त्याच्यामध्ये पालकाची भाजी आणि थोडीशी डाळ लावली. खूप मस्त भाजी होती. आणि त्याच्यासाठी हे भरपूर असा लसण, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, टोमॅटो. आता ही मिरच्या आणि हे शेंगदाणे एकत्र असे भाजून, शेंगदाणे भाजत आले तर हे मिरच्या ह्याच्यात घालून घेते. मिरच्या तुमच्या चवीनुसार टाका मैत्रिणींनो. माझ्या तिखट नाही आहेत म्हणून नाही एवढ्या घातल्या. तर हे पहा असं भाजून घ्यायचं व्यवस्थित. मिक्सरला बारीक करून घेते. भाजी काही शिजल्या नाही अजून, छान अशी गाळ शिजू द्यायची. हे असं थोडंसं तेल घालून घ्यायचं. हे माझं उलटणं जे आहे ते खास चपात्या भाजण्यासाठीच आहे. खूप छान चपात्या भाजल्या तिथं त्यानं मस्त अशा. एकच शिट्टी झाली आहे, 2-3 शिट्ट्या घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित भाजी पण शिजती आहे आणि चवीला पण छान लागते. अशी हटून भाजी करतात ना त्या टाईप करायची आहे मला. 2 भाकरी टाकायच्या आता दोघांना आणि थोडासा भात लावायचा आहे. तर बघा आपलं वरण मस्त शिजलंय पालकाचं, बघू शकतात. इकडे ठेवली कढई. ही मिरच्या आणि लसण आणि आपले शेंगदाणे थोडेसे ह्याच्यात वाटून घेतले. तर मी फोडणी देऊन घेते. हे जिरे मोहऱ्या, मेथ्या कंपल्सरी टाकायच्या थोड्या तरी, कारण आपल्या खायला चांगल्या असतात. तर बोलावं
दूध आणलं, दूध घेऊन आले तर संध्याकाळीच आणतो आम्ही दूध. दीदी नाही आली का हो? निघाली नाही अजून. तिचा ऑफिस चालू उशीर झालाय. चला हे चांगलं आपलं वाफलंय. आज दीदीला दाखवायचं होतं थोडंसं, तिचे डोळेच लाल व्हायला लागले तर त्याच्यामुळे, पण तिचं ऑफिसच सुटलं नाही अजून. त्याच्यामुळे आता हे आले घरी. बघू आता आल्यावर जर लई उशीर झाला तर मग कॅन्सल. मस्त झाले. घालून घेते. खूप छान होते. आणि भातासोबत थोडंसं घट्टच वरण छान लागतंय म्हणून मी पातळ नाही केलं. तुम्हाला पातळ करायचं तर पातळही करू शकतात, पण हे असं खूप छान लागतंय मैत्रिणींनो. बघा आता थोडंसं पाणी करून टाकते मी. तर हे पहा, एवढंच पाणी टाकायचं आहे मला, बास होते. उरलं आता थंडीचे दिवस आहेत, सकाळी डब्याला पण नेते तर, कारण खूप पसंती देतात अशा वरणाला. अशा पालेभाज्या वगैरे जर असतील ना तर खूप असं मस्त. हे पहा आपलं वरण कसं छान झालंय. तर चला जेवण वगैरे झालं. रात्रीचे वाजले होते 8:30. जेवण झाल्यामुळे मी शतपावली करू लागले. आपण असं वरे राहतो त्याच्यामुळे पूर्ण अशी गच्ची मोकळी आहे. त्याच्यामुळं हे पहा असं हैदराबादमधलं बाहेरचं वातावरण खूप सुंदर वातावरण आहे. मस्त असं छान वाटतंय आणि वरून असं पूर्ण दिसतंय मैत्रिणींना. हे पाहू शकतात तुम्ही, खूप छान आहे. चला इकडं थोडासा अंधार आहे, लाईट उजेडात जाते मी थोडंसं. आणि आंघोळ जेवण झाल्यानंतर मी शतपावली करतच असते. तर म्हटलं आज तुमच्यासोबत पण शेअर करावं. थंडी खूप आहे, खूप म्हणजे खूप आहे. टोपी पण आहे ह्याला, पण मी नाही घातली. एवढंच घातलं आहे फक्त. हे जर्किन टाईप आहे, स्वेटर बी आहे, जर्किन बी आहे, सगळंच होतं आहे. तर अशी माझी हे जेवल्याच्या नंतर शतपावली असती. आणि आता थंडी असल्यामुळं मैत्रिणींनो तुमच्या स्किनची पण तुम्ही काळजी घ्या. आणि मी पण रात्री झोपताना स्किनला आपलं, आता माझं काय प्रमोशन वगैरे काही नाही आहे, माझी छोटी ब्लॉगर आहे मी, त्याच्यामुळं पण मी क्युअर स्किनचं मागविलेलं आहे. तर खूप त्याचा रिझल्ट खूपच छान आहे. मला पहिले ह्या पायी तर असे फोड वगैरे येत होते, तर काहीच नाही आहे, पूर्ण गेलेलं आहे आता हे सगळं. तर क्लीन आहे. आता नाईटसाठी एक क्रीम देते ते आणि फेसवॉश एक देते, तर खूप छान रिझल्ट आहे त्यांचा. तुम्हाला जर मागवायचं असेल तर मागवू शकता. त्यांचे डॉक्टर असते तर, आणि सगळी फ्री असते. तपासणी फ्री आहे पूर्ण. जे आपल्याला क्रीम वगैरे लागते ना तर त्याचे ते पैसे घेतात. खूप छान आहे मैत्रिणींनो. माझं काय प्रमोशन किंवा काही नाही आहे असं काय, पण जे चांगलं वाटलं आहे तर त्याला चांगलं म्हणायला काय हरकत आहे. तर त्याच्यामुळं खूप छान आहे. माझ्या चेहऱ्यावरचं पूर्ण हे गेलेलं आहे बघा मैत्रिणींनो, खूप मस्त आहे. तर नाईटची क्रीम वेगळी आणि दिवसाची क्रीम वेगळी देते ते. थोडंसं सुरुवातीला पैसे लागतात थोडे जास्त, पण रिझल्ट खूप छान आहे त्याचा. तर चला आता 9 वाजायले तर कसा वाटला माझा व्हिडिओ, माझ्या रेसिपी कशा वाटतात मैत्रिणींना तुम्हाला सांगत जा आणि कमेंट करत जा. तर चला, माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. या व्हिडिओचा मी इथंच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.